मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडताय? तुम्ही तर हार्डकोर काँग्रेसी. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली, किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला. परंतु खरं सांगायचंय साहेब, ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली. आणि या परिस्थितीचा गेले 5-7 वर्षापासूनचा मी सातत्याने विचार करतोय. विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे, अरे संग्राम निर्णय घे, निर्णय घे, निर्णय घे. आमचे जयकुमार गोरे सांगायचे, राहुल दादा सांगायचे, अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्याने सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. मी त्यांना सांगायचो, साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही. ते सांगायचे, अरे निर्णय घे, किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि या अन्याय करता, वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे. परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो. गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेकोरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला. परंतु साहेब, खंत एवढीच आहे, केलेलं जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं.